मुक्ताईनगर विश्रामगृहावरून बिबट्या रेस्क्यू करण्यासाठी जे धुरंधर आपल्यासमोर आहेत त्यांच्याशी बातचीत करूया. आपलं कामही फत्ते झालं पाहिजे. त्या अगोदर मनात एक स्वप्न होतं की नक्की गावपर्यंत नियोजन एक फार चांगल्या प्रकारे आम्हाला साधतील. ज्या स्पॉटला बिबट्या आहेत आणि इथे येऊन जेव्हा बघितलं, पहिले बिबट्या बघितला की जागेवर व्यवस्थित आहे की नाही, त्याला बघितलं जरा बरं वाटलं. आणि आजूबाजूच्या म्हणजे पब्लिकने, खास करून आमदार साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा गावातल्या लोकांनी, पोलिसांनी आणि आमच्या स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे काही सहकार्य केलं बिबट्याला पकडण्यासाठी ते फार चांगल्या प्रकारचं होतं. त्यामुळे आम्हाला हा बिबट्या पकडणं फार सोपं गेलं आणि लवकरात लवकर त्याला ताब्यात देणं हे यशस्वीरित्या ऑपरेशन आमचं सक्सेसफुल झालं. साहेब काय साहेब एक मिनिट. साळुंके सर, काय सांगाल या आजच्या रेस्क्यू ऑपरेशनबद्दल? अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे सहकार्य लागतं स्थानिक नागरिकांचं, लोकप्रतिनिधींचं आणि तसेच इतर डिपार्टमेंट जे महसूल, पोलीस आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट हे जे संयुक्तपणे काम करत असतात, तर कमीत कमी हानी होऊन आपलं ध्येय कसं साध्य होईल याच्यावर आपण फोकस करत असतो. रेस्क्यू टीममध्ये गणेश गवळी हे पूर्ण धुळे सर्कलमध्ये प्रसिद्ध आहेत आणि मला वाटतं आज त्यांचा डबल डिजिट स्कोर झाला असेल रेस्क्यूचा. तर यावेळेस जे काही सहकार्य लाभलं ते अतिशय उत्कृष्टपणे लाभलेलं आहे आणि मुक्ताईनगर सिटीने आज मानव वन्यजीव संघर्षाप्रती कशा पद्धतीने हाताळली पाहिजे परिस्थिती याचं एक उत्तम उदाहरण. रेस्क्यू ऑपरेशनसाठी शार्प शूटर गणेश दिलीप गवडी हे वनपाल आहेत डोलारखेडा रेंजमध्ये. त्यासोबतच वनक्षेत्रपाल कृपाली शिंदे, वनक्षेत्रपाल परिमल साळुंके यांच्यासोबतच वन्यजीव रक्षक विवेक देसाई, नवल जाधव, दीपाली बेलदार, रजनीकांत चव्हाण, स्वप्नील गोसावी, अक्षय मोरे, सुधाकर कोळी, मनोज वंजारी, विकास सोनवणे, संचलाल पवार या रेस्क्यू टीमने यावर विशेष प्रयत्न केले. पोलीस निरीक्षक आशिष अडसूड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला. त्याच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील व त्यांचे कार्यकर्ते शिवसैनिक यांनी सुद्धा चहूबाजूने वेढा देत नागरी वस्तूमध्ये हा बिबट्या घुसू नये यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे रेस्क्यू टीमचे खरोखर मनापासून अभिनंदन आणि हे खरोखर वन विभागाचे धुरंधर आहेत असं म्हणायला हरकत नाही. वनपाल गणेश गवडी हे कोण आहेत त्यांची पूर्ण कहाणी बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब करा. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.